धर्मेंद्र तो झाकी है, नरेंद्र अभी बाकी है, हा सध्या जंतर मंतरवरचा मूड आहे। राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांचा जरी झालेला असला तरी संदेश थेट पंतप्रधान मोदींच्यापर्यंत आहे आणि या आंदोलनानं हीच गोष्ट दाखवून दिलेली आहे। शेवटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा घ्यावाच लागलेला आहे आणि दिल्लीत आता वेगवान घडामोडी घडतायत। एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतो, पाठोपाठ देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याच्या बातम्या येत आहेत। त्याचा नेमका अर्थ काय? खरोखर ते शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार का? महाराष्ट्राचं सत्ताकरण त्याच्यामुळे बदलणार का? आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या दृष्टीनं आणि त्याच्या भविष्यातल्या वाटचालीच्या दृष्टीनं नेमकं काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पण त्याच्या आधी एका 6 शब्दांच्या पोस्टनं ती कमाल करून दाखवलेली आहे जी 2014 नंतर या देशामध्ये होऊ शकलेली नव्हती। व्हॉट इफ ऑल कॉकरोचेस कम टुगेदर, हे 6 शब्द होते। 16 मे 2026 या दिवशी अभिजित दीपकेनं अमेरिकेतनं हे ट्विट केलेलं होतं। जस्टिस सूर्यकांत यांचे ते शब्द आठवून बघा। बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हणत होते ते, आणि त्याच्यानंतर या मोमेंटची सुरुवात या 6 शब्दांनी झाली आणि त्या मोमेंटनं पुढच्या 3 महिन्याच्या आत हे करून दाखवलेलं आहे। एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे। आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नसतात, ही गुर्मी या 6 शब्दांच्या पोस्टनं सुरू झालेल्या मोमेंटनं उतरवलेली आहे पूर्णपणे। अनबिलिव्हेबल आणि जेन्झीच्या भाषेत बोलायचं तर क्रेझी अशा पद्धतीची ही सगळी मूवमेंट आहे आणि याचे फार मोठे अर्थ आहेत। म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधान हे संघाच्या बॅकग्राऊंडचे होते। खरं तर मोदी सरकारला एज्युकेशन मिनिस्ट्रीमध्ये असाच माणूस लागतो जो संघाच्या बॅकग्राऊंडचा आहे, कारण हा एक फार कोर अजेंडा आहे। तिथं सगळी ध्येय धोरणं जी आहेत ती भविष्याच्या दृष्टीनं राबवायची असतात। आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही बघा की धर्मेंद्र प्रधान यांच्यासारखा माणूस जो संघटनेत इतकी वर्ष काम करत होता त्यांनाच हे पद देण्यात आलेलं होतं। आणि या मोमेंटनं काय केलेलं आहे तर 2014 पासून जो माणूस मंत्रिपदावरती होता, केंद्रात मंत्री होता, त्याचं मंत्रिपद जे आहे ते घालवलेलं आहे। ही कमाल झालेली आहे। आणि मोदी सरकार 2014 पासून तुम्ही बघा, एकमेव अपवाद फक्त MJ अकबर यांचा आहे। MJ अकबर यांचं मंत्रिपद गेलं, त्याला कारण मी टू मुवमेंट ठरलेली होती, कारण त्यावेळी बराच वाद जो आहे तो देशभरामध्ये झालेला होता आणि अर्थात ते स्वतः मुस्लिमान असल्यामुळं सुद्धा कदाचित एका वेगळ्या अर्थानं त्यांच्या राजीनाम्याची गोष्ट होती। पण आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा या चळवळीच्या दबावामुळे घ्यावा लागलेला आहे, आंदोलनामुळे घ्यावा लागलेला आहे आणि ही या देशातल्या एका वेगळ्या राजकारणाची सुरुवात आहे। आणि या सगळ्या गदारोळामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीमध्ये येणं अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फार मोठी गोष्ट आहे। धर्मेंद्र प्रधान जाऊन पंत येणार का केंद्रीय शिक्षण मंत्रालयामध्ये? आणि तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या एकूण राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंनी गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, खासदारांच्या फोडाफोडीपासून ते दाखवून देत आहेत की मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा अजूनही त्यांनी सोडलेला नाही आहे। शिंदेंच्या महत्त्वाकांक्षा अजूनही जिवंत आहेत, हे यानिमित्तानं वारंवार दिसलेलं आहे। आणि म्हणून ज्यावेळी याही सगळ्या आपण गोष्टी लक्षात घेतो आहे की संसदेचं अधिवेशन चालू आहे, भाजपला इतकं मोठं राज्य जे आहे ते लगेचच त्याच्यावरची जी पकड आहे देवेंद्र फडणवीस यांची ती ढिली करणं हे परवडेल का? या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा शिंदेंच्या या ॲम्बिशनचा विचार आपल्याला करावा लागेल। आणि गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी तुम्ही बघा, शिंदे सातत्यानं दिल्लीत येत आहेत, अमित शहांच्या भेटीगाठी होत आहेत, देवेंद्र फडणवीसांना अमित शहांना भेटावं लागतं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती। आणि शिंदेंचा दावा कुठल्या आधारावरती आहे? शिंदेंचं म्हणणं असं आहे की निवडणूक जी आहे ती माझ्या चेहऱ्यावरती लढली गेलेली होती, शिवसेना फोडणं आणि भाजपला सत्तेत आणणं, भाजपसाठी त्यावेळी चक्रव्यूह भेदण्यासारखी ती परिस्थिती होती आणि ती कोंडी फोडण्याचं काम एकनाथ शिंदेंनी त्यांच्या या कृतीमुळं केलेलं आहे। त्यामुळं कदाचित त्यांना त्याचं बक्षीस जे आहे ते पाहिजे आहे। माहिती नाही आपल्याला त्याच्या संदर्भातला निर्णय खरोखर होईल का, पण ज्यावेळी देशामध्ये ही इतकी महत्त्वाची घडामोड झालेली आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, त्याच्या पुढच्या 30 मिनिटांमध्ये ही बातमी येते आणि अर्थात संजय राऊतांनी त्याच्याबद्दल एक जाहीर विधान पण केलेलं आहे। खरं तर जाहीर विधानं जेव्हा होतात
आणि तशा पद्धतीची शक्यता जेव्हा वर्तवली जाते तेव्हा तो निर्णय तसा होईलच असं काही मोदी सरकारमध्ये आपल्याला सांगता येत नाही. पण आता या सरकारला पूर्णपणे जागेवर आणण्याचं काम, वठणीवरती आणण्याचं काम जे आहे ते या देशातल्या तरुणाईनं केलेलं आहे. आणि त्यांना या सगळ्या माध्यमातून त्यांनी जो एक मार्ग दाखवलेला आहे आंदोलनाचा, तो आपल्या देशातल्या राजकारण्यांना सुद्धा शिकावा लागेल. हे जे विरोधाचं तंत्र आहे, निडरपणे, पारदर्शकपणे आणि कुणालाही न घाबरता प्रश्न विचारण्याची जी हिंमत आहे, ती आता या लोकशाहीची एक नवी ओळख झाली पाहिजे. आणि त्या अर्थानं हा आजचा विजय जो आहे तो लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीला समृद्ध करणारा, सुंदर करणारा हा आजचा दिवस आहे, ज्याच्यातून आपल्याला लोकशाहीची ताकद कळती आहे, जनमताची ताकद कळती आहे, लोकांची ताकद कळती आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्या लोकप्रियतेचा घसरणारा ग्राफ जो आहे तो इथं जंतर मंतरवरती दिसू लागलेला होता, त्याचंच हे निदर्शक आहे. आत्तासुद्धा कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे, सेलिब्रेशन करताना ते ही गोष्ट विसरलेले नाही आहेत की या आंदोलनामध्ये 21 विद्यार्थ्यांचे जीव गेलेले आहेत, त्यांचासुद्धा उल्लेख त्यांनी केला. आणि आता या पार्श्वभूमीवरती पुढच्या घडामोडी काय असणार आहेत? एकतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, आत्ता संसदेचं अधिवेशन चालू आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि संजय राऊतांनी तिकडं लगेच स्टेटमेंट पण करून टाकलं की कदाचित शिक्षण मंत्री पद जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होऊ शकतं. तुम्हाला माहिती आहे या एका घटनेचा केवढा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती होऊ शकतो. जोपर्यंत या आंदोलनाचा इफेक्ट आणि त्याचा एवढा मोठा प्रभाव जो आहे तो आपल्याला इकडं दिल्लीत दिसतोय, त्याच्यापेक्षा मोठा प्रभाव तिकडे महाराष्ट्राच्या राजकारणात करणारी ही घडामोड ठरू शकते. पण त्याच्याबद्दलच्या आधी 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एकतर आत्ता संसदेचं अधिवेशन चालू आहे. संसदेच्या अधिवेशनामध्ये अचानकपणे फार मोठा बदल जो आहे तो मोदी सरकार करणार नाही. जर फक्त शिक्षण मंत्रालयाचाच विषय असेल तर ते एखाद्या सिनियर मंत्र्याकडे सुद्धा ते आत्ता देऊ शकतात. लगेचच हा बदल केला जाईल का, याच्याबद्दलचं पहिलं प्रश्नचिन्ह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एखादा निर्णय होऊ पण शकतो, कारण मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, एज्युकेशन मिनिस्ट्रीमध्ये त्यांना असा माणूस लागतो जो पूर्ण संघाच्या बॅकग्राऊंडचा आहे, ज्याला संघाचा अजेंडा जो आहे तो नीटपणे रेटता येईल. आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत ते त्या कॅटेगरीमध्ये व्यवस्थित फिट बसतात. अर्थात महाराष्ट्राचं नेमकं काय करायचं, महाराष्ट्र कोणाच्या हाती सोपवायचा, महाराष्ट्रात भाजपची एवढी मोठी पकड आहे, त्याचं काय होणार, या सगळ्याबद्दलचा विचारसुद्धा जो आहे तो मोदी शहांना करावा लागेल. पण देवेंद्र फडणवीस यांचं मोदींसोबत जास्त चांगलं आहे, अमित शहांच्या सोबत शिंदेंचं जास्त चांगलं आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला या पुढच्या समीकरणांचा विचार जो आहे तो करावा लागणार आहे. आता जवळपास 34-36 दिवस हे आंदोलन चाललं आणि या आंदोलनामध्ये शेवटी जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाच घ्यायचा होता तर विद्यार्थ्यांच्यावरती हा अमानुष लाठीमार पोलिसांनी का केला? पोलिसांनी पॅलेट गन्स चालवल्या, पोलिसांनी महिलांच्यावरती हात उगारले. आणि ही जी क्रूरता आहे दिल्ली पोलिसांची, ती हा देश, हे आंदोलक कधीही विसरणार नाहीत, विसरली नाही पाहिजे. कारण अशा पद्धतीची अहंकाराची जी वृत्ती आहे या सरकारमध्ये आलेली, त्याचं हे निदर्शक होतं. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की या सगळ्यामध्ये तो दिवस जो आहे 20 जुलैचा, हा सुद्धा कुणाला विसरून चालणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं म्हणजे थेट मोदींसाठी संदेश आहे. जे मोदी आजवर अशा पद्धतीच्या आंदोलनातून कुणाचा राजीनामा घेत नव्हते, त्यांना हा राजीनामा घ्यावा लागलेला आहे. आणि या सगळ्यातून आता ज्या बातम्या येत आहेत आणि हा माहोल पण बघा तुम्ही, इकडे जंतर मंतरवरती आत्ता सध्या सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. फक्त ते थांबलेत अजून, कारण त्यांच्या 2 मागण्या ज्या आहेत त्या अजूनही त्याच्याबद्दल त्यांना रिटर्न आश्वासन मिळालेलं नाही आहे. जरी कालच्या बैठकीमध्ये त्यांना एक प्रिन्सिपल ॲग्रीमेंट देण्यात आलेलं होतं की नुकसान भरपाई 21 विद्यार्थ्यांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत ते मागे घेऊ असं सांगितलेलं होतं सरकारनं. पण ही मला वाटतं औपचारिकता आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो राजीनाम्याचा होता आणि त्याच्याबद्दलचा निर्णय जो आहे तो आता मोदी सरकारला घ्यावा लागलेला आहे, झुकावं लागलेलं आहे. आणि ते सुद्धा तरुणाईच्या पुढं झुकावं लागलेलं आहे. 17-18 वर्षाच्या या कोवळ्या पोरांनी जे करून दाखवलेलं आहे ते या देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं आहे.
पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला या सगळ्या बदललेल्या घटनेचे खूप मोठे पडसाद पाहायला मिळतील. प्रत्येक सरकारच्या कार्यकाळामध्ये एक असा निर्णायक टप्पा येतो आणि मला असं वाटतं की हा जो दिवस आहे 25 जुलै 2026 तो या मोदी सरकारच्या एकूण उतरतीचा काळ जो आहे तो सुरू करणारा पॉईंट आहे का, याची आपल्याला बऱ्याच अंशानं चर्चा करावी लागणार आहे. बऱ्याच घडामोडी घडत आहेत. जंतर मंतरवरचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरनं पोहोचत राहतील. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.